तर आपण कोलारगुट्टी राज्यमार्गावर उभे आहोत। गाजरीच्या वडा या ठिकाणी डांबरी रस्त्याला एक खड्डा पडलाय आता। त्या खड्ड्याची लांबी आणि रुंदी पाहता किमान तो 10 फूट खोल आणि आडवा उभा जो 12-13 फुटाचा खड्डा पडलेला आहे। हा इतका भयानक खड्डा, याच्यातून एखादा वाहन जर गेलं आणि त्या वाहनाला इतका भीषण अपघात होईल आणि जीवितहानी तर होईल वित्तहानी होईल। प्रशासनानं ताबडतोब या ठिकाणी येऊन या खड्ड्याला तो बाजूने बॅरिकेड लावणं गरजेचं आहे। त्याचप्रमाणे या खड्ड्यामध्ये एक भीषण अपघात होण्याची दाट शक्यता आहे। त्या स्थानिक तरुणांनी ताबडतोब तिथं झाडपालं टाकून दगड टाकून रस्ता बंद केला। त्या तरुणांचे आभार मानावे तितके कमी आहे, नाहीतर या तरुणांनी ही जागरूकता दाखवली नसती, या ठिकाणी एखादा भीषण अपघात झाला असता आणि प्रचंड प्रमाणामध्ये जीवितहानी झाली असती। मी प्रथम या तरुणांचे आभार व्यक्त करतो आणि प्रशासनाला विनंती ताबडतोब या प्रकरणाची दखल घ्यावी, या ठिकाणी यावं आणि याचा काय परिस्थिती हा खड्डा भरून काढावा आणि होणारा अपघात टाळावा, अन्यथा पूर्णतः जबाबदारी ही प्रशासनाची राहील। अकोले संगमनेर रोड येथे गाजरी चौडा या ठिकाणी पुलावरती रस्त्याला खड्डा पडलेला आहे। ज्यावेळेस रस्त्याचे काम चालू असते त्यावेळेस रस्त्याचे जे PWD ऑफिसर असतात, इंजिनियर असतात, त्यांचं सर्वेक्षणाचं काम असतं। पण हे असं जर धडधडीत आपल्याला एवढा मोठा खड्डा दिसतोय तर या लोकांनी काय सर्वेक्षण केलेलं आहे? आपल्याला दिसतंय की सरकारने जसा भोंगळ कारभार सरकारचा चालतोय त्याप्रमाणे ह्या रस्त्याचं हे काम झालेलं दिसतंय। तर माझं या तालुक्यातील जे गव्हर्नमेंट PWD ऑफिसर्स आहेत त्यांनी तात्काळ इथं येऊन या रस्त्याची काय जे मलमपट्टी करायची असेल ते तात्काळ करावी, जेणेकरून नागरिकांना इथे गैरसोय होण्याची शक्यता आहे। दिसते आपल्याला कितीतरी लोक येतात जाताना इथे थांबतायत दिसत आहेत। जर रात्री अपरात्री जर या रस्त्याला एखादी जर मालवाहू गाडी जर आली तर ती या एवढ्या मोठ्या खड्ड्यामध्ये डायरेक्ट तिचे चाकं वगैरे खाली जाण्याची शक्यता आहे, तर मोठा अपघात होण्याची शक्यता आहे। तर येथील जे सुजाण नागरिक आहेत त्यांनी हा खड्डा बघितल्यानंतर त्यांनी तात्काळ इथे दगड वगैरे लावण्याचं काम केलेलं आहे, जेणेकरून कोणत्याही प्रकारचे अपघात इथे होऊ नये याची दक्षता घेतलेली आहे। आता या PWD ऑफिसरचं काम आहे त्यांनी तात्काळ इथं येऊन या रस्त्याचं जेवढ्या लवकर काम करता येईल तेवढ्या लवकर काम करायचं आहे। या घटनेचे प्रथमदर्शनी तुम्ही या ठिकाणी होते, नक्की कसं निदर्शनास आली ही घटना? मी रस्त्याने जात असताना इथे एक मोटरसायकल जाताना दिसली। ती मोटरसायकल या रस्त्यावरून जात असताना तिथे आदळण्यात आली। तर आम्ही बघितलं नेमकी काय झाले, तर तिथं एक बारीक खड्डा पडलेला दिसला। जवळ आल्यानंतर आम्ही इथं ऊसाचं जे असतं ना ते आम्ही त्याच्यात घालून बघितलं तर एकदम खोल जाताना दिसलं ते। त्यामुळे आम्ही जरा ते रुंद करून बघितलं तर तो खूपच मोठं भुयारासारखं तिथं झालेलं आहे, गुफाच तयार झालेली आहे तिथं आतमध्ये। तर कोणत्याही प्रकारची तिथं भरती वगैरे दिसत नाही आपल्याला। तर अशा पद्धतीने सगळं होतं। मग बाकीच्या लोकांनी एकत्र येऊन तिथं रस्त्याला दगडांचं आवरण करून दिलं, जेणेकरून दुसऱ्या गाड्या तिथे येऊ नये म्हणून।